सध्या सगळीकडे आपल्याला प्लॅस्टिक आणि त्याच्या बंदीबद्दल बोलणारे लोक दिसत असतात, पण त्याच्यावर विचार करून काही उपाय शोधणारी माणसं क्वचितच आढळतात. मात्र अशाच एका पर्यावरणप्रेमी सैनिकाने या टाकाऊ प्लॅस्टिकवर उपाय शोधलाय. सांगलीच्या तासगाव येथे राहणारे सचिन देशमुख यांनी एक मशीन विकसित केलं. सचिन हे पेशाने सैनिक आहेत. खरं तर रोज लाखो टन टाकाऊ प्लॅस्टिकची भर कचऱ्यात पडत असते. तेवढ्या मोठ्या प्रमाणात आणि जलद गतीने त्याची विल्हेवाट मात्र लावली जात नाही. त्यामुळेच देशमुख पती-पत्नी यांनी यावर अभ्यास करून एक उपाय शोधला. सचिन यांनी टाकाऊ प्लॅस्टिकपासून विविध वस्तू बनवणारी मशीन निर्माण केली आहे. ॲटोमॅटिक, सेमी ॲटोमॅटिक आणि मॅन्युअली चालवली जाणारी ही 3 वेगवेगळी मशीन त्यांनी बनवली. तर 2022मध्ये या मशीनचे पेटंट देखील देशमुख यांच्या नावावर झाले आहे. या मशीनचे प्रोडक्शन देखील सध्या सुरू झालं आहे. सिंगल यूज आपण कॅरी बॅग वगैरे बॅन करू शकतो, पण ते बॅन करू शकत नाही. असे बरंच सारे प्लास्टिक आहे. तर ह्या प्लास्टिकला आपण सोल्युशन तयार केलेलं आहे. आपण वेस्ट प्लास्टिक प्रोडक्ट मशीन टेक्नॉलॉजी इन्व्हेंट केलेलं आहे, की जे आपण या ठिकाणी मशीन आपण बघू शकतो. आणि ह्यामध्ये विदाऊट एनी पोल्युशन आपण ह्या प्लास्टिकला आपण माइलस्टोन, रोड डिवायडर, ट्री गार्ड, पेवर ब्लॉक ह्यासारख्या प्रोडक्टमध्ये कायमस्वरूपी आपण ब्लॉक करू शकतोय. आणि त्या ठिकाणी रिसायकल, रियूज, रिड्यूज हे पूर्ण कन्सेप्ट असतो. आपण परमनंट रिसायकल हे आपण सोल्युशन दिलेलं आहे. ही जी टेक्नॉलॉजी आहे ही जून 2022ला पेटंट ग्रँट झालेले आहे आणि आता ही टेक्नॉलॉजी कमर्शियलाइजसुद्धा झालेली आहे. आणि हे सर्व जे काय आहे हे प्लास्टिक, पृथ्वीवरील प्लास्टिकचं जे काही पोल्युशन आहे, पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी फार मोठी स्टेप तयार आपण घेत आहे. आत्ता जे काही टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये टेक्नॉलॉजिकल लिमिटेशन आहे. कुठे सिग्रिगेशनचा लिमिटेशनचा आहे, या काही ठिकाणी पैशाचं म्हणजे भरपूर करोडमधल्या ज्या कंपन्या स्थापन कराव्यात त्यावेळी नंतर रिसायकल होतं अशा पद्धतीचं आहे. पण आपण ह्या ह्यामध्ये कसं आहे की अवेलेबिलिटीच्या अकाउंट प्लास्टिक प्रोसेस करू शकतो. म्हणजे अपार्टमेंट आहे तर त्या ठिकाणी मॅन्युअल मशीन आपण लावून त्या ठिकाणी प्रोसेस करू शकतो. कॉलनी आहे त्या ठिकाणी कॉलनी कंट्रोलमेंट बोर्ड त्या ठिकाणी आपण प्लास्टिकला मशीन जे सेमी ऑटोमॅटिक आहे आणि ऑटोमॅटिक आहे ते म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये. ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा ऑल ओव्हर एकच आहे की जे काही सिंगल यूजचे 100 मायक्रॉनच्या खालचं जे प्लास्टिक आहे जे आज पर्यावरणाला बॅन होतोय, पर्यावरणाला फार दुखापत पोहोचवत आहे, मराईन लाईफला दुखापत पोहोचवत आहे, त्या जी काही जी गोष्ट आहे त्याला आपण सस्टेनेबल करणं, त्याला त्या जे काही प्लास्टिक आहे त्या प्लास्टिकला आपण सोल्युशन म्हणून हे टेक्नॉलॉजी आपण सध्याला इन्व्हेंट केलेलं आहे. ॲक्च्युली काय आहे की जे काही रोड वेस्ट प्लास्टिक आहे, रोडच्या साईडला पडलेलं किंवा म्युन्सिपल वेस्ट आहे, ह्याचा व्हॉल्यूम फार जादा आहे आणि त्याचं वेट पूर्ण हे प्लास्टिक प्रोसेस केल्यानंतर भरपूर कमी होतं. एक प्लास्टिक प्रोसेस करण्यासाठी 7 ते 10 मिनिटाचा ॲप्रॉक्सिमेट वेळ लावतो. तो कामगारांच्यावर डिपेंड राहतो. आणि ह्यासाठी जे काही कॉस्टिंग येतं ते एक 25 ते 30 रुपयाच्या आसपास हे एक मशीनमध्ये 1 किलो प्लास्टिक प्रोसेस करण्यासाठी कॉस्ट येतो. मग त्यापासून आपण पेवर ब्लॉक बनवू, रोड डिवायडर बनवू, ट्री गार्ड बनवू, हा आपला भाग असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1 किलो प्लास्टिक प्रोसेस केल्यानंतर 850 ते 900 ग्रॅमपर्यंतचे प्रोडक्ट त्यामध्ये आपण येऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीमध्ये सिग्रिगेशन फॅक्टर हा नाही आहे. आपण ह्यामध्ये काही दगड किंवा इतर जे काही PPLD अशा अकॉर्डिंग ते प्लास्टिक सिग्रिगेट केलं जातं. आपण ह्या ठिकाणी काही करत नाही. प्लास्टिक ॲज इट इज आपण ह्या मशीनमध्ये टाकतो आणि त्यापासून आपण प्रोडक्ट तयार करू शकतोय. टाकाऊ प्लॅस्टिकची विल्हेवाट ही एक जागतिक समस्या बनली आहे. असे असताना अशा प्रकारे केले जाणारे हे प्रयत्न चांगल्या पर्यावरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. साईप्रसाद महेंद्रकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.